हा आहे ब्रह्मचारी आश्रम. दुसरा आहे संन्यास आश्रम. संन्यास घ्यायचं जर ठरवलं, 2 मुलांची लग्न झाल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. एकदा संन्यास घेतला की पुन्हा त्या गावात परतून यायचं नाही. तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे गृहस्थ आश्रम. तो वानप्रस्थ आश्रमामध्ये अन्न खाऊ नये, कंदमुळे खाऊन जीवन जगवायचं. म्हणून काही विकायला येतात ना, श्रीराम कंदमुळे खाऊनच दिवस काढायचे. आणि चिरंजीव शृंग नावाचे ऋषी, त्यांच्या नावाने जर आहुती दिली यज्ञाला तरच पुत्र संतान होईल. पण त्यांना आणायचं कोण द्यायला? हिमालयामध्ये राहतात ते. हिमालयामध्ये कुठल्या आश्रमाची माणसं? वानप्रस्थ. आपण कुठे राहतो? आपण काही बी खातो, म्हणजे काही बी नाही. काही खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? खायचं असेल तर काय काय खावं, जगायचं असेल तर कसं जगावं, त्याच्यामध्ये फार कालगतीमध्ये फरक पडलेला आहे. एवढ्यामध्ये काय कुठले काय ते आपले ते कोण काय त्यांनी एक जनरल अभ्यास केलेला आहे की समाज कोणत्या दृष्टीने याच्या कालगतीमध्ये जात होता आणि आज काय जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते जातात, उपस्थिती देतात. त्याला कारण समाजाची जागृती झालेली अजून पूर्ण नाही, होईल पूर्ण. आता सगळेच येतात, तो भाग वेगळा, फक्त प्रचार करत नाही. लिखी बोले सुनी लागेल सारखं बोलतात. म्हणजे तुम्ही काय करायचा निर्णय तूच आहे, तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तो प्रत्येकाचा भाग असतो. असं तो भाग सोडा. तर विडा ठेवला दशरथ राजाने, तुमच्या तोंडाला लागेल तेवढी इनामत तुम्हाला देऊ, परंतु वानप्रस्थ आश्रमातल्या शृंग ऋषींना पर्यंत आणावं अयोध्या. मजेचा विषय. आणि एका बाईने उडा उचलला, मी घेऊन येणार. बाई निघाली. हिमालयामध्ये जिथे आश्रम होता शृंग ऋषींचा, ऋषींचा मुलगा आहे, तो काय करतो, कुठे जातो, अगोदर आपण त्याची व्हेरीफाय करू, म्हणजे तपास करू आणि मग पुढच्या मार्गाला लागू. त्यांच्या आश्रमावरतून झाडावरती बाजूला बसून आणि पाहू लागले ते. तेव्हा शृंग ऋषी नावाने ते ऐकून महर्षी हे आले. स्नान केलं त्यांनी. दुपारची वेळ झाली, भूक लागली म्हणून एका झाडाजवळ गेले. त्या झाडाच्या बुंद्याला ही जीभ लावली त्याने. लगेच पोट भरलं त्यांचं. या बाईने दुसऱ्या दिवशी काय केलं, महर्षी स्नान करून येतात तोपर्यंत त्या झाडाच्या बुंद्याजवळ साखरेचं पाणी तर त्याला लावून दिलं गोड म्हणून. आल्यानंतर त्यांनी ते जिभेने चाटायला सुरुवात केल्यानंतर ती गोड लागायला लागली. मागे पुढे पाहिलं, एवढा दिवस मी हे झाडाला
चाटतोय म्हणजे खाण्याचा प्रयत्न, जेवण भूक लागले खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु अशी स्वादिष्ट कधीच लागलं नाही मला. पण माझं कुणी दिसेना. दुसऱ्या दिवशी काय केलं तुम्ही? खडीसाखरेचे कडे नेले, खडीसाखर गोड त्या पाया बुंद्याच्या पायाजवळ टाकले. दुसऱ्या दिवशी शृंग ऋषी आले. त्या स्नान करून आल्यानंतर दुपारची वेळ झाली आणि भूक लागली म्हणून तिथं गेल्यानंतर खाली पाहत होतो, त्यांनी जीभ लावल्याबरोबर गोड तर लागलंच लागलं झाडाचं गोड, परंतु खाली एक काय म्हणून तोंडात घालून पाहिलं हे सुद्धा गोड लागलं. उद्या काय असणार? दुसऱ्या दिवशी या बाईने नाव काढलं. तिथे काही बाया आहेत, आपल्या बाया, सगळ्यांच्याच बाया. बाईमध्ये किती नखरे असतात हे मी सांगते तुम्हाला. हा किती किती असतात, किती असतात. बरं, लग्न जमवायचं असेल तर किती गुण लागतात, 36 गुण लागतात. एक नखरा जर तुम्हाला दाखवला ना, तिथं बोट करून दाखवा तुम्ही म्हणा, साधी गोष्ट नाही. मग तो जेच का असे ना, जेची बायको, जे जो न्याय करतोय ना, तिची बायको 4 बायांच्यात बसते. का ग अजून आलेले पण काय आता काय काही कळतच नाही हो त्यांना. कधी कोणत्या वेळेला आहे कोणाला काही कळत नाही. जेचे बायको म्हणून त्यांना शक्तीचा अवतार समजलेला आहे. आता तर राज्यात त्यांचं आले. त्या बाईने पंचपक्वानाचं जेवण केलं. 5 पक्वान तुम्हाला माहिती, वरण भात भाजी गोड आणि प्रकारचे रसगुल्ले म्हणा, काय गुलाबजाम म्हणा, नाही अशा त्यांच्या वस्तू, चटण्या वगैरे, पापड वगैरे सगळी वस्तू करून आणि ते ताट आणून ठेवलं. आणि ते स्नान करून येऊन पाहतात, अरे बापरे, पहिल्या दिवशी हे झाड गोड लागलं, दुसऱ्या दिवशी ते खडे गोड लागले, आणि आज हे काय म्हणून खाऊन बघितलं. कोण करत असेल त्यांनी समोर या. तेवढ्यात ती बाई हात जोडला आणि पुढे आला, मी केलेलं आहे. मग असं रोज मिळेल, रोज मिळेल, पण माझ्या बरोबर यावं लागेल. असं जर मिळत असेल, एक सुभाष महाराज भागवत मध्ये हरिपाठाच्या पुस्तकाच्या पाठीमागे पॅरेग्राफ लिहिलेला आहे. थोडे महाराज, चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकासी, त्याशी असावे अनुताप. त्या अनुतापाचे काही लक्षण सांगतो. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे 5 विषय आहेत आणि ते अवश्य साधकाला आहेत. रस विषय खाणे. आता ऋषीला काय विषय घडला होता? रस. आता पुढं काय होतंय ते पाहू. मुद्द्याशी असावे अनुताप, म्हणजे पश्चाताप. मी बाईला घेऊन कधीच कीर्तनाला पुढे गेलो नाही. कुठे तुमच्या पाण्यात आले असेल एखादा पंढरपूर किंवा त्र्यंबक मध्ये बाई, संत मध्ये बाई, तुम्हाला ऐकत नाही, मला बंदी. मी 20 वर्ष झाले त्यांना सुट्टीला दळी देऊन टाकले. बर, आता मला एक आजार घडला. सगळ्यांना आजार आहे, कोणाला कुठला आजार घडल याचा टिचा भरला, टिचा म्हणतात. तर मला जवळजवळ वर्षभर 2 वर्षभर नको नको केले. गेल्या वर्षी आता नारायणगावला जाऊन आलो. आता काय केलं नाही केल्यानंतर तुम्हाला असं जर सांगितलं ना, तर डॉक्टर सुद्धा तिथं त्याची राख चालणार नाही. हा पाठीमागचा जो काटा आहे तो असा होता, आता कसा आहे असा बाकवरती झालेला होता, म्हणजे असं
मला माहिती मिळत ते आयुर्वेदिकाची. ते आपल्याकडे येतात साधत येत आपले गोरख महाराज. चला या माणसाने अक्षरशः तुम्हाला सांगतो एक गण एवढा लोखंडाचा आणि हातोडा उघडं झोपवलं. पहिलं असं उतारलं झोपवलं, इथं तो कपडा लावून ओढलं. एक जणाला पायावर बसायला सांगितलं, तो वजनदार शिवाय व्यवसाय अशा जबरदस्त माणसाला ओढलं कपड्यामध्ये बसायचं. थोड्या वेळाने हे भाऊ हे बऱ्या इकडे तो हातोडीन तो गण आणलं इकडं. त्याच्याकडे पाहतो मी कसं आहे. इंदुरीकर म्हणून तो भाऊ माझ्याकडे आला होता. असं इंदुरीकर त्याला सुद्धा झोपून काढला. या 8 दिवस झाले आता 7-8 दिवस मागच्या वळवी आलते माझ्याकडे तो कांदा. ते गॅप आहे थोडा, पण ते कसं आहे ते औषध खावंच लागतं. एवढंच औषध आहे. जायला 1000 रुपये लागतात आणि औषधाचे 1000. अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारी. तुम्ही हे कीर्तन सांगायला आले का? नाही, माझा मुद्दा आहे तो मांडतो मी तुमच्या. 14 भाग करायचे, 14 दिवस खाली, 15व्या दिवशी परत जायचं. बाकी क्लिअर. आता मी तुमच्या पुढे उभा आहे. त्या माणसाला, तिचा बदलेल्या माणसाला बसले तर उठवत संडासला बसायची पंचायत. त्यानंतर साहेब विचारा कशी परिस्थिती करा आम्ही कशा उठवायचं बोलतो मी. कशा करता मुद्दा मांडला आम्ही? मुद्दा कशा करता मांडला? हा, मी आता हा मुद्दा मांडला, हा कशा करता मांडला? म्हणजे आपण असावे जवळीक का लांब असावं म्हणून माझी कीर्तने योजवत नाही. चला तिकडे कालची तुम्ही म्हणा पैसे आम्ही खर्च करतो म्हणून बाकी माणसांचं काय नको नको. तिची भाषा तशी आहे, ती न कळे ना न वळ नाही. हा मुद्दा तुमच्या पुढे मांडलाय. त्यांनी पत्ते सांगितले मला. चहा पियचा नाही म्हणजे तुम्ही मला चहाला आग्रह कधीच करू नका. मरेपर्यंत. आता माझ्या बरोबर 2 जण आले, पण गाडीची एक जण म्हणायला लागला महाराज एवढ्या कशी पाळल्या तुम्ही, हे तुम्ही आमच्याकडे मागता. समजलं का काय गोष्ट कधी? हा, आता यावेळी त्र्यंबक मध्ये एक जणांनी प्रवचन केलं. त्याच काय चुकेली? जोपर्यंत व्यसनाचा त्याग करत नाही तोपर्यंत वासनांचा त्याग कसा घडेल? पासून त्याला स्पर्श केला नाही. कशाला? तांबाखू. तुमच्या पुढे मानतो. आता माझ्यासमोर तुम्ही खा, मी तिकडेच मारा कुठे, मला त्याची घेणं देणं नाही. मी इंद्रियांच्या ताब्यात नाही, इंद्रिया माझ्या ताब्यात आहेत. मग असं हा माझा मुद्दा काय? बाईने सांगितलं माझ्या बरोबर यावायला. ती एकदा जर म्हणली ना तुम्हाला सांगते वेगळं निघाने वेगळं निघून संसार बघा, तर 4 माणसातून वेगळं निघावं लागतं. रवी महाराज एवढ्या दिवस एकच कुटुंबात होतो आपण. कुटुंब एकदा वेगळं झालं तर तुमचा खेळ आटा. तुमची संघटना जर तुटली त्याच्याकरता कसं तरी रीतीत आणलेलं आहे. आता लेखी बोले सुने लागे असं बोलतोय मी. ते सगळ्यांना ती भाषा कळणार नाही, पण तुमचाही नावीला आहे ना. चणे खावे लोखंडाचे ते हिऱ्यासारखे दात असलेल्या माणसाने. आता चणे तुटतील का दात तुटतील? लोखंडाचे चणे. तर अशी समस्या पुढे निर्माण झालेली. डरायला जावं तर चावत आहे आणि सोडायला जावं तर पडत आहे. आता माझं जे तप आहे गेल्या वर्षापासून तो
तप केलं हे चालवायचंच म्हणून. आता त्या तपालाही माझं आहे ना दीर्घाई आता येत चाललेली आहे. आता पुढची एकादशी 2 एकादशी तर गेल्या, पण पुढची एकादशी आहे आता त्र्यंबक ती जाणार आहे. किती तारखेला आहे बरं? 4 तारखेला. तर याचा गेलं तर गेलो आपण तर कुठेतरी एखाद्या वेळेला दर्शन रोटी वगैरे मिळेल, असलं कोणाचे कीर्तन काय काय मिळेल, कोणी दिलं प्रवचन तर ते करायला मिळेल असं. आणि सुंदरशीला अयोध्यामध्ये आहे. काय बिदागी असेल त्या बाईला देऊन टाकली. पुढच्या कामाला सुरुवात झाली. यज्ञ चालू झाल्यानंतर यज्ञामधून पायस म्हणजे फळ निघाला. किती वाजले आता सध्या? किती वाजले? 11ला. 5 मिनिटं बरं त्याचे तर 5 हा मुद्दा सांगून आपण कार्यक्रम आटोपणार. तर आता तर तिने काय केलं, आनंदाच्या भरामध्ये सुमित्राला ते फळ अर्ध खायला दिलं. 3 बाकी अर्ध फळ त्याचा जन्म सांगायचा आहे आपल्याला आणि कार्यक्रम बाय करायचा आहे. कैकेयीला दिलं, पण कैकेयी आवडती. आता तुम्हाला त्याचं नाही आवडतं ना आवडतं माहिती काय प्रकार होतो ना, 1 बरा पण 10 बरे नाही सोंग राहतात. आता तुका साकून ये सांगेन माझा अनुभव आहे आधी. आता त्याच्यातून मी एक इकडे आणि एक तिकडं का पुढं आपल्या परमार्थावर येत बसला. आता मला जास्ती नाही, मी महिनाभर जरी गेलो नाही ना, हा तिकडेच गुजरला उलटला का काय झालं त्याने काहीच केलं त्याने नाही. आनंदामध्ये का नाही, ते आनंदात ते आनंदात. मग त्यांच्या आनंदात मी समाविष्ट होतो. काय बरं म्हणजे भांडत नाही, काय बरं चाललंय तिकडचे साधक मंडळ कसं काय, सुभाषभाऊचं काय चाललंय, रवीचं काय चाललंय, कृष्णाचं सगळ्यांची यादी असते. हा चालेल आलं बाबा. तेव्हा त्या कैकेयीने काही खाल्लं नाही, खालं रुसून बसले. आणि घडलं काय, पिंड भारी पिंड भारी
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संग होऊ नका. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. शेवटची भैरवीचा ताल होईल आणि कार्यक्रमाची सांगा
शेवटची सूचना सांगतो की आज कार्यक्रमाची माझ्या पूर्णवृत्ती झाली, परंतु आता कार्यक्रम आटोपल्यानंतर
जागर भजनाचा कार्यक्रम आहे. आता जागर भजनाच्या कार्यक्रमामध्ये मला सगळे आपलीच कंपनी दिसतात. तर आपलीच म्हणजे मी त्यामध्ये समाविष्ट मी आहे. काही कवळ्याची कंपनी, टोकरकांची कंपनी आणि एकत्रित राहून आणि भजन करायचंय. झालेली सेवा भगवंत हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. उद्याचा कार्यक्रम हरिभक्त परायण विष्णू महाराज रंधा. कारण विष्णू महाराजांच्या पुढे आडनाव दिलं नाही, दिलं नसल्यामुळे आता उपस्थित एक तर लुटीवर गेले, पण दुसरे हजर तिथं उद्या त्यांचा कार्यक्रम राहील. तर उद्याचा दिवस गोड करावा ही नम्र विनंती कार्यक्रमाची सांगण्यात आली. पारा नाही आता सगळी एकदमच बसतात.